नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SSC बोर्डाचा निकाल लागला। अनेक विद्यार्थी आपला निकाल पाहून खुश झाले, परंतु काही विद्यार्थी असे असतील की आपल्या निकालावरती नाखुश असतील। तो निकाल पाहून काही विद्यार्थ्यांचे 1-2 गुणांसाठी एखादा विषय गेला असेल, काही विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळणार होते, पेपर तर चांगला लिहिलेला, परंतु तरी देखील कमी गुण मिळाले। ते नेमके का मिळाले हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल, पण आता नेमकी काय प्रोसेस करायची या संदर्भात अतिशय थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत। तर या संदर्भात बोर्डाने स्वतंत्र असं परिपत्रकच काढलेलं आहे, पण त्याची संपूर्ण जी प्रोसेस आहे ती आपल्याला ऑनलाईन करायची आहे। त्या संदर्भात डिटेल असा मोठा व्हिडिओ आपण बनवणारच आहोत, पण थोडक्यात प्रथम तुम्ही काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे। तर सर्वप्रथम तुम्ही SSC बोर्डाच्या वेबसाईटवरती जायचं आहे, महाराष्ट्र-SSC-board.in या क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मोबाईलवरती कसं करायचं मी तुम्हाला दाखवत आहे। अशा पद्धतीने स्क्रोल करत यायचं आहे। स्क्रोल करत आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला 4-5 ऑप्शन दिसत आहेत। त्यामध्ये इन्स्टिट्यूट लॉगिन म्हणजे शाळेचं लॉगिन आहे, तिथे आपल्याला काय करायचं नाही। पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे विद्यार्थी लॉगिन, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। विद्यार्थी लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही निकाल केलाच आहे, त्यानंतर 10वीचे 17 नंबर फॉर्म वगैरे त्या टॅबवरती क्लिक करायचं नाही। तुमच्यासाठी जो महत्त्वाचा टॅब आहे तो म्हणजे गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत अर्थात झेरॉक्स तुम्हाला कशी मिळणार आहे आणि त्या उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन, या 3 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। तर एक एक गोष्ट कशा पद्धतीने असणार तर याच्यावरती तुम्ही सर्वप्रथम क्लिक करायचं आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक आहे 10वी गुणपडताळणी आणि एक आहे 12वी गुणपडताळणी। ज्यांना 10वीची गुणपडताळणी करायची त्यांनी SSC गुणपडताळणी करा, ज्यांना 12वीची करायची आहे त्यांनी HSC करा। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर HSC गुणपडताळणी येईल, त्यानंतर तुमचा या ठिकाणी नंबर टाकायचा आहे। त्या ठिकाणी तुम्ही एक पासवर्ड तयार करायचा किंवा साइन इन करून पुन्हा नव्याने एखादं लॉगिन तयार करायचं आहे, पासवर्ड वगैरे सगळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सर्व प्राप्त होणार आहे। त्या प्रोसेसमध्ये काय असणार, इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने असणार आहे ते थोडक्यात सांगतो। तर त्या ठिकाणी पहिला जो ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे तो म्हणजे पेपरचं फक्त पुनर्तपासणी करायची, गुणांची बेरीज करून बघायची, व्हेरिफिकेशन विदाऊट फोटोकॉपी, झेरॉक्स मिळणार नाही, पण तुमच्या गुणांची बेरीज केली जाईल, तुमचा पेपर पुन्हा एकदा नव्याने चेक केला जाईल। त्यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयासाठी 50 रुपये आकारले जातील। त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे व्हेरिफिकेशन विथ फोटोकॉपी, तुमचं जे व्हेरिफिकेशन केलं जाईल, पुन्हा पेपर तपासला जाईल, तज्ज्ञ पेपर बघतील, कमिटी पेपर बघेल आणि तुम्हाला त्याची झेरॉक्स देखील पाठवली जाईल। आता काही विद्यार्थ्यांना आपला पेपर हातात आला, त्यांनी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना तो पेपर दाखवला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आता हा पेपर मला या एखाद्या प्रश्नामध्ये गुण वाढत आहेत, तर ते शाळेतील शिक्षकांकडून रिइव्हॅल्युएशन करू शकतात। पण त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा 300 रुपये भरावे लागतील आणि रिइव्हॅल्युएशन करून तो पेपर तुम्हाला बोर्डाकडे सबमिट करावा लागेल। बोर्ड त्यावरती पुनर्विचार करेल, पुन्हा एकदा तज्ज्ञ बसतील आणि तुमच्या विषय शिक्षकांनी जो दावा